नमस्कार, मी आपल्या सर्वांचं एस.एम.ए चॅनलवरती स्वागत करत आहे व आपण आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. तर पहिली अपडेट, US इकॉनॉमीचा GDP डाटा समोर आलेला आहे, जो की त्याचे एस्टिमेट डाटा वगैरे आला आहे फॉर ऑक्टोबर टू डिसेंबर 2024, जो की कॅलेंडर इयरच्या 4 क्वार्टर्स आहे, ज्या की US इकॉनॉमीमध्ये ओव्हरऑल 2.3%ची ग्रोथ रिपोर्ट वगैरे केली आहे या 3 महिन्यामध्ये. अँड अकॉर्डिंग टू ब्युरो ऑफ इकॉनॉमिक अनालिसिसनुसार USचे GDP ग्रोथ 2024मध्ये 2.8% वगैरे राहील फुल इयरसाठी. आपण याची तुलना 2023ची केली तर तेव्हा ते ग्रोथ नंबर वगैरे 2.9% होते, जेथून की 2024मध्ये काहीशी बिलो ग्रोथ रिपोर्ट वगैरे झाले. बट भरपूर काही इन्फ्लेशन होतं किंवा क्रायसिस किंवा कन्झ्युमर स्पेंडिंग वगैरे सबस्टिट्यूट झाली होती. US मध्ये काहीतरी चांगली ग्रोथ तरीही US मध्ये चांगली ग्रोथ वगैरे रिपोर्ट झाली आहे. तर आता आणखी एक मेजर रिझन सांगितलं जात आहे, तेथे एक हॉलिडे सीझन होतं, त्यामुळे एक रोबस्ट कन्झ्युमर स्पेंडिंग झाली आहे. त्यामुळे ही ओव्हरऑल चांगले ग्रोथ नंबर वगैरे आपल्याला दिसून येत आहेत. त्यानंतर USचे विकली जॉब क्लेमचा नंबर समोर आलेला आहे, ज्यामध्ये की ऑक्टोबर नंतर सर्वात लार्जेस्ट जॉबलेस क्लेम येथे झालेले आहेत. 22 फेब्रुवारीला एंड होणारा वीक पाहिलं तर त्या कालावधीत ओव्हरऑल 22,000ने जॉबलेस क्लेमच्या लेवल वगैरे वाढली आहे या आठवड्यामध्ये. आता एकूण 2,42,000 जॉब क्लेम वगैरे रिपोर्ट झाले आहेत किंवा केले गेले आहेत लेबर डिपार्टमेंटकडे. हे नंबर ऑक्टोबर नंतर सर्वात जास्त आहेत, त्यामुळे वाटतं की आता ही जॉब रिलेटेड US मध्ये स्ट्रेंथ आहे ही सलग वगैरे आपल्याला दिसून येत आहे. तर पुढील म्हणलं तर नेक्स्ट न्यूज ऑइल प्राइजेस रिलेटेड आहे, आणि जे मिस्टर ट्रम्पने टॅरिफ डिस्क्लोजर वगैरे केलं होतं कॅनडा आणि मेक्सिकोसाठी. तर त्यांनी एक डेट त्यांनी सांगितली आहे. त्यानंतर ऑइल प्राइजेस वगैरे आपल्याला एक वाढताना आपल्याला दिसून आले आहे, जे की त्यांनी टॅरिफ सांगितलं होतं 25% कॅनडा आणि मेक्सिकोसाठी. ते आता 4 मार्चपासून अप्लिकेबल वगैरे होईल असं त्यांनी म्हटलं आहे. या टॅरिफची उद्दिष्ट काय आहे तर ड्रग्सचे जे इन्फ्लो होते US मार्केटमध्ये ते थांबवायचे होते, त्यामुळे त्यांनी टॅरिफ लावलं होतं. प्लस आता चायनावरही त्यांनी टॅरिफ वगैरे ॲडिशनल 10% टॅरिफ त्यांनी लावलं आहे. अँड आता युक्रेन आणि रशियाचे पीस डील्स वगैरे चालू आहे, त्या वार रिलेटेड पीस डील्स वगैरे चालू आहेत, ज्याचे की काही प्रमाणात मिस्टर ट्रम्पचीही इन्व्हॉल्वमेंट आहे, ज्यामुळे ओव्हरऑल ऑइल प्राइजेस एक निगेटिव्ह इम्पॅक्टेड वगैरे दिसत आहेत, म्हणजे निगेटिव्ह परिणाम झालेला आहे त्याचा. तर पुढील म्हणलं तर आता इंडियाचे GDP कलेक्शनचा डाटा समोर आला आहे जानेवारीचा. त्यानुसार जानेवारीचा ओव्हरऑल GST कलेक्शनचे नंबर 12.3%ने ग्रॉस लेवलवर वाढले आहेत व नेट कलेक्शनमध्ये 10.9%ची लक्षणीय वाढ येथे दिसून आलेली आहे. आणि हे नंबरची तुलना डिसेंबरसोबत केली तर डिसेंबरमध्ये एक स्लोएस्ट ग्रोथ रिपोर्ट झाली होती. त्यानंतर हे चांगल्या पद्धतीनं इथं राईस GST कलेक्शनमध्ये जानेवारीमध्ये दिसून आलेला आहे. आणि जे मॅन्युफॅक्चरिंगचा PMI आहे तोही इन्क्रीज झाला आहे 57.7 जानेवारीमध्ये. प्लस सर्व्हिसचा PMI नंबर पाहिला तर तोही चांगल्या पद्धतीनं म्हणजे 56.5%ने ग्रोथ झालेला आहे. आणि सर्व्हिस लेवलच्या इंडस्ट्रीत एक ह्या दोन्ही म्हणजे ओव्हरऑल मॅन्युफॅक्चरिंग अँड सर्व्हिस लेवलच्या इंडस्ट्रीमध्ये एक एक्सपान्शन वगैरे दिसून येत आहे या दोन्ही नंबरनुसार. अँड आता हेडलाईट इन्फ्लेशन हे मॉडरेटेड झालेलं आहे 4.3%ने. विशेषतः ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये ही चांगल्या प्रकारची ग्रोथ येते रिपोर्ट वगैरे झाली आहे. 2024-25मध्ये रब्बी सोईंग 10.4% ऑफ नॉर्मल एरियाजमध्ये झाली आहे, आणि यामुळे पल्सेस आणि रायसेस ही शो वगैरे झाली. ते 100% प्लस
ऑफ एक्सपेक्टेड एरियामध्ये ते शो वगैरे झाले इथं. जर आपण ओव्हरऑल ॲग्रिकल्चर सेक्टरचे आपलं सिनॉरज वगैरे पाहिले तर प्लस या पॉलिसीमुळे कन्झम्पशन ही काही प्रमाणात वाढत आहे. कन्झम्पशन या बजेटनंतर ग्राहकाची थीम वगैरे नुसतीच सुधारत आहे, म्हणजे त्यामध्ये कन्झम्पशन वगैरे वाढताना दिसत आहे. त्यामुळे या दोन्हीचा फायदा महागाईला होत आहे, जे की इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये आहे किंवा दिसत आहे. अँड आता ओव्हरऑल इम्पॅक्टेड आपल्याला PMI इंडेक्सचा नंबरचे चांगला वगैरे आपल्याला दिसून येत आहे. तर पुढील म्हणलं तर आता मॅक्रो फायनान्स इंडस्ट्रीसाठी एक निगेटिव्ह न्यूज आली. मॅक्रो फायनान्स इंडस्ट्री ओव्हरऑल NPHची जी लिमिट होती, NPHची 50,000चा जो मार्क होता तो हिट केला आहे बाय एंड ऑफ डिसेंबर. या इंडस्ट्रीत किंवा सेक्टरमध्ये आपला ऑल टाईम हाय NPH जे मॅक्रो फायनान्स सेक्टरमध्ये नोंद वगैरे झाली आहे, म्हणजे रिपोर्ट वगैरे केली गेली आहे. 13% ऑफ ग्रॉस लोनचा हा नंबर आलेला आहे. जर आपण मॅक्रो फायनान्स लोन टिपिकली असे लोन असतात की ज्यात की भरपूर अस्थिरता असते, म्हणजे व्हॉलॅटिलिटी जास्त असते किंवा त्यामध्ये कोणती सिक्युरिटी वगैरे नसते, जे मेजरली लो हाऊसहोल्ड इन्कम किंवा वुमन्ससाठी NBFC किंवा बँक वगैरे लोन देत असतात. उदाहरणार्थ बंधन बँक, IDFC फर्स्ट, इंडसइंड बँक, RBL यासारख्या बँका यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, ज्या की या मॅक्रो फायनान्स लोनमध्ये ते काम करतात. त्यामुळे अनसिक्युर्ड लोनसाठी यांची लोन बुक महत्त्वपूर्ण आपलं एक्सप्लोजर वगैरे करत असते. विशेषतः यामुळे अनेक लोन पोर्टफोलिओ एक रिक्स वगैरे यामध्ये वाढले. प्लस युनिटास ज्यांना सूर्योदया ऊर्जा जीवन्स यासारख्या मॅक्रो फायनान्स लोन देणाऱ्या एंटिटीज जे आहेत त्यांच्या केसमध्ये इयर ऑन इयर नेट प्रॉफिट वगैरे फॉल्स झालेलं दिसत आहे, म्हणजे निगेटिव्ह झालेलं दिसत आहे. थोडीशी त्यांची ग्रोथ स्लो झालेली दिसत आहे. ओव्हरऑल आपण पाहिलं तर बंधन बँकसारख्या बँका ज्यामध्ये की 7.3% लोन बुक अनसिक्युर्ड आहे, त्यामुळे आता डिसेंबरमध्ये अक्रॉस द 50,000 करोड रुपीज जे NPH वगैरे झाले आणि आता रेग्युलेटरी मूव वगैरे दिसून येत आहे की मॅक्रो फायनान्सचे रिस्क वेट जी आहे ते वाढत आहे, जे की 125% 45% अपेक्षा आहे. ज्यामुळे की कमी जास्त प्रमाणात इथे लेंडर्स जे बँक आहेत किंवा NBFC वगैरे आहेत त्यांच्यासाठी एक कॅपिटल फ्री आउट वगैरे होईल. ओव्हरऑल आपण असं म्हणू शकतो की ज्या अनेक बँका आहेत किंवा NBFCs आहेत त्यांना या NPH मुळे येथे लॉसेस रिपोर्ट करावे लागतील या क्वार्टरमध्ये. तर पुढील म्हणलं तर आता ओला इलेक्ट्रिक विषयी एक इंटरेस्टिंग न्यूज आहे. कंपनीने आता त्यांचे रिजनल वेअरहाऊसेस बंद केले आहेत, क्लोज केले आहेत आणि कंपनीने अशी अनाउन्समेंट केली आहे की जे 4,000 रिटेल स्टोर आहेत तेही आता यूज करतील व्हेकल इन्व्हेंटरी स्टोअर करण्यासाठी किंवा स्पेअर पार्ट एक्सेलरीज वाढवण्यासाठी किंवा लास्ट माइल्स किंवा लांबवरची डिलिव्हरी देण्यासाठी त्याचा यूज करतील. यामुळे कंपनीचे EBITDA प्रॉफिट मार्जिन वाढू शकतं असे मत आहे. बाय ऑलमोस्ट 10% वाढू शकतं. प्लस यामुळे कंपनीची इन्व्हेंटरी मॅनेजमेंट ही वाढेल, म्हणजेच वेगाने कस्टमरना डिलिव्हरी करण्यासाठी ते अधिक सक्षम असतील. विशेषतः यामुळे कंपनीची प्रॉफिटेबिलिटीमध्ये 30 करोड रुपीज वगैरे सेव्ह होईल असे कंपनीचे म्हणणं आहे. कंपनीने म्हटलं आहे. अँड कंपनीने फेब्रुवारीत 25,000 प्लस नंबर रिपोर्ट करणार आहे असं त्यांचे मत आहे. कारण आता EV मार्केट केसमध्ये ओला एक लीडर्स आहे, म्हणजेच कंपनीसाठी ही चांगली मूव वगैरे असू शकते. कारण यामुळे कंपनीची इन्व्हेंटरी पाईपलाईन रिड्यूस होईल, 15 डेज वरती येईल, जे की अगोदर
30 डेज होती प्लस आपलं डिलिव्हरीची टाईमलाईन ही 4 to 5 डेज वगैरे झाली आहे, जी की पूर्वी 10 डेज वगैरे होती, 10 डेज होती म्हणजे 10 दिवसाची होती. तर एक चांगली चाल कंपनीने इथे घेतली आहे, मूव वगैरे घेतली आहे. ओव्हरऑल एकूण व्हेकल सेलच्या केसमध्ये एक चांगली मूड त्यांच्या केसमध्ये वगैरे दिसत आहे. त्यानंतर डोमेस्टिक एअर ट्रॅफिकचे नंबर येथे आले आहेत. जानेवारीमध्ये 11% वाढले आणि जेथे की इंडिगो नेहमी जिंकतो, कारण पुन्हा 65.2% त्यांचं शेअर वगैरे आहे, जो की इंडिगो त्यासोबत टॉप करत आहे, टॉपला आलेला आहे. जे की डोमेस्टिक एअर ट्रॅफिक वगैरे भारतामध्ये आहे ते 11.28% जानेवारीमध्ये वाढलं आहे. ते वाढून 14.6 मिलियन पॅसेंजर ट्रॅव्हल वगैरे त्यामध्ये केले आहेत. हा सेम नंबरची तुलना आपण गेल्या वर्षाची केली तर तेथे इंडिगोचे मार्केट शेअर वगैरे तिथून चांगल्या पद्धतीनं वाढलेले दिसत आहे, म्हणजे 65.2% वाढ झालेली आहे. तसेच एअर इंडियाचे ओव्हरऑल ग्रोथ शेअर वगैरे पाहिलं तर ते डिक्लाइन झालं आहे, 25.7% तो डिक्लाइन झालेला आहे. आकाशा एअर्स अँड स्पायर जेटनेही काही मार्केट शेअर वगैरे इन्क्रीज केलं आहे, 4.7 आणि 3.2%. जर आपण पॅसेंजरचे नंबरनुसार ही गोष्ट केली तर ओव्हरऑल जानेवारी 2025मध्ये 14.6 मिलियन पॅसेंजरने वगैरे ट्रॅव्हल केलं आहे, जे की जानेवारी 2024मध्ये 13.13 मिलियन पॅसेंजर होते, ज्यात एकूण 11% ग्रोथ आपल्याला दिसून येत आहे इयर ऑन इयर बेसिसवर. तसेच आणखी एक इंडियन फार्मा सेक्टर रिलेटेड न्यूज आहे, त्यात आता 9% ग्रोथ वगैरे रिपोर्ट आहे, ज्यात की फार्मा प्रोडक्ट वगैरे एक्सपोर्ट वगैरे केले जातात आणि जे ग्लोबल ॲव्हरेज एक्सपोर्ट जे आहे त्यापेक्षाही ही ग्रोथ नंबर जास्त आहेत. ही एक रिपोर्ट वगैरे आलेली आहे. त्यानुसार भारतात 20% ग्लोबल डिमांड जनरिकच्या केसमध्ये वगैरे मीट करत आहे भारत, ज्यात की यूएसचे 40% आणि UKचे 25% डिमांड वगैरे भारताकडून फुलफिल केली जात आहे. याचं मेन कारण हे आहे की तेथे 30 ते 35% कॉस्ट ॲडव्हान्टेज इंडियन मॅन्युफॅक्चररला कडे वगैरे आहे ड्रग्स प्रोड्यूससाठी ॲज कम्पेअर टू US अँड युरोपियन मॅन्युफॅक्चरर, कारण येथे स्लो लेबर कॉस्ट आहे, प्लस कंपनीज ज्या आहेत ते चांगल्या पद्धतीनं एफिशियन्सी इम्प्रूव्ह वगैरे करत आहेत आणि कमी जास्त प्रमाणात डिजिटल अडॉप्शन वगैरे झालेलं दिसून येत आहे. जर आपण एकूण इंडियन फार्मा इंडस्ट्रीची गोष्ट केली तर 8% कॅगर ग्रोथ वगैरे वाढताना दिसत आहे, जी की ग्लोबल ॲव्हरेजपासून डबल आहे. ही विशेषतः स्पेशली इंडियन कंपनीकडे APMमध्ये चांगल्या पद्धतीने कॅपॅबिलिटी आहे आणि ती वाढवण्याची क्षमताही आहे. अँड बायोटेक्नॉलॉजीचेही युजेस वगैरे वाढत आहेत आणि जे एमर्जिंग ट्रीटमेंट आहे जसे की सेल्स अँड जीन थेरपी, मोनोक्लोनल अँटीबॉडीज यासारख्या या इंडस्ट्रीत 13 ते 14% कॅगर ग्रोथ वगैरे वाढताना दिसत आहे, जी की आपलं कन्व्हेन्शनल इंडस्ट्रीची ग्रोथपेक्षाही जास्त आहे. त्यामुळे हे ओव्हरऑल एक्सपोर्ट वगैरे वाढताना दिसत आहेत. प्लस जे US आणि इंडियाचे जे नंबर आहेत FDA रजिस्टर जनरिक मॅन्युफॅक्चरिंग साईट्सवर जे की आता वाढताना वगैरे दिसत असताना दिसत आहेत, जेथे की 752 FDA अप्रूव्ड साईट्स वगैरे झाले आहेत. प्लस 2050 WOGMP सर्टिफाईड 286 EDQM अप्रूव्ड प्लॅन्स ॲज ऑफ 2024 भारतात आहेत. जर आपण
प्लॅनचे नंबर पाहिले तर ते वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे हे क्वालिटी प्रॉपर इंडियन फार्मा कंपनीकडे आहे, जी की मेंटेन करू शकत आहेत इन केस ऑफ जनरिक. त्यामुळे चांगली गोष्ट आहे फार्मा कंपनीसाठी. तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.